हॅलो फ्रेंड्स, मी विनायक मेटे स्टेप अप अकॅडमी आणि उत्तर मंथन आन्सर रायटिंग इनिशिएटिव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आताच UPSCची मेन्स परीक्षा चालू झालेली आहे. 50% किंवा 60% ऑफ दी एक्झाम जी आहे ती कंप्लीट झालेली आहे. त्याच्यामध्ये निबंध, GS पेपर 1 to 4 हे 5 पेपर्स कवर झालेले आहेत आणि 4 दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लँग्वेज पेपर्स आणि राहिलेला ऑप्शनल पेपर हे कंप्लीट होतील. तर एक मेजर पार्ट जो इनिशियल जनरल स्टडीज आणि एसे पेपर्सचा तो कंप्लीट झालेला आहे आणि आता GS आपण थोडंसं ॲनालिसिस वगैरे ह्या गोष्टी आता थोडं कवर करणार आहोत, जेणेकरून आपल्याला UPSC 2026 आणि MPSC 2025 मेन्स जी पुढच्या 7-8 महिन्यामध्ये होईल, तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये एक ॲप्रोच समजण्यास मदत होईल. तर आपण चालू करूया GS 1च्या ॲनालिसिसपासून, ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या 3 गोष्टी कवर करणार आहोत. फर्स्ट, सब्जेक्ट वाईज ब्रेकअप, मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे. सेकंड, ओव्हरऑल जे 20 क्वेश्चन्स GS पेपर 1मध्ये विचारले आहेत तर त्याचा ॲप्रोच कसा असावा आणि PYQचा आधार घेऊन नेक्स्ट इयरसाठी प्रिपरेशन कशी असावी ह्यावरती फोकस असणार आहे. आणि थर्ड, आपण जी स्टेप अप अकॅडमीतर्फे UPSCसाठी मॉक टेस्ट जी घेतली होती तर त्या मॉक टेस्टचा काही फायदा झाला का किंवा तसे काही प्रश्न ह्याच्यामध्ये रिपीट झाले आहेत का, तर हे आपण बघणार आहोत. तर चालू करूया पहिल्या प्रश्नापासून. ओके, तर आपला पहिला जो पार्ट होता ह्या ॲनालिसिसमध्ये, ओव्हरऑल आपण सब्जेक्ट वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे आपण पाहणार आहोत. तर जनरली ह्याच्यामध्ये जर आपण सेक्शन्स बघितले तर 3 महत्त्वाचे सेक्शन्स आहेत. पहिला आहे हिस्ट्री, सेकंड सोसायटी अँड थर्ड जॉग्रफी. राईट, हिस्ट्रीमध्ये पण त्याचे सबसेक्शन्स भरपूर आहेत. फर्स्ट ॲन्शंट इंडिया, मेडिवल इंडिया, थर्ड मॉडर्न हिस्ट्री, चौथा पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया, 5वा वर्ल्ड हिस्ट्री. ठीक आहे, आणि इंडियन आर्ट्स अँड कल्चर अशी टोटल 6 सबसेक्शन्स आहेत. तर हे 6 सबसेक्शन्स आपण जर बघितलं तर हिस्ट्री एक खूप वास्ट असा सब्जेक्ट होऊन जातो आणि प्रिलिम्ससाठी खूप महत्त्वाचा आहे. MPSCमध्ये 15 प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात आणि UPSCमध्ये सुद्धा थोडंसं व्हेरिड असतं, कधी 10, कधी 12, कधी 20पर्यंतसुद्धा प्रश्न विचारलेली आहेत. तर प्रिलिम्ससाठी वेटेज खूप जास्ती आहे. पण मेन्सच्या दृष्टीने जर विचार केला तर ह्याच्यामध्ये हिस्ट्री, ॲन्शंट, मेडिवल, मॉडर्न, पोस्ट इंडिपेंडन्स आणि वर्ल्ड हिस्ट्री, तर हे जे सबसेक्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये 5 प्रश्न विचारलेले आहेत. आणि हा ट्रेंड जवळपास एक 7, 8, 9 वर्ष झाली हा ट्रेंड तसाच कंटिन्यू झालेला आहे. ठीक आहे, ही 5 प्रश्न ॲन्शंट, हिस्ट्री ह्या सेक्शन्समध्ये विचारलेली आहेत. 5 प्रश्न आहेत, ते आपण नंतर बघूयात कोणती आहेत. ओके, इंडियन सोसायटीवरती जर बघितलं तर जवळपास 80 ते 90 मार्क्स जे आहेत ते इंडियन सोसायटीमधून विचारलेली आहेत. ठीक आहे, म्हणजे एक 6 प्रश्न अंदाजे पकडून चला, 5 ते 6 प्रश्न. आणि थर्ड जो आहे तो जॉग्रफी. राईट, तर जॉग्रफीवरती जवळपास 100 ते 105 मार्कांसाठी जॉग्रफीचे प्रश्न विचारलेले आहेत. ऑलमोस्ट 7 to 8 क्वेश्चन्स आहेत. आणि पुन्हा जॉग्रफी हॅज इमर्ज्ड ॲज अ सुपरस्टार ॲज फार ॲज GS पेपर 1 इज कन्सर्न. राईट, तर ओव्हरऑल हे मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे. नेक्स्ट UPSCसाठी पुढच्या वर्षीची तयारी करणार आहे त्यांनी जॉग्रफी, आत्ता वेळ आहे म्हणजे आता जी प्रिलिम्स मेमध्ये होणार आहे तर त्यांनी एन्श्योर करा जॉग्रफी प्रॉपर मेन्सची प्रिपरेशन होऊन जाईल आणि त्याची रिव्हिजन प्रीच्या आधी तर होणारच आहे, पण जॉग्रफी कंप्लीट करून घ्या कारण 100 मार्क्स वेटेज आहे. जवळपास 10 प्रश्न फक्त जॉग्रफीमधून विचारलेली आहेत. ठीक आहे, तर जॉग्रफी चांगला प्रिपेअर करून घ्या. इंडियन सोसायटीसुद्धा आत्ताच ही वेळ आहे प्रिपेअर करण्याची. ठीक आहे, प्रिलिम्स नंतर प्रिपरेशन होत नाही. राईट, प्रिलिम नंतर तुम्ही निबंध करणार, ऑप्शनल करणार, बाकीचे सब्जेक्ट्स करणार, एथिक्स करणार का सोसायटी करणार. राईट, खूप जास्त जम्बलिंग होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे सोसायटी, जॉग्रफी हे विषय मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने आत्ताच तयार झाले पाहिजेत. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे. 50 to 60 मार्क्स फॉर हिस्ट्री, 80 to 90 मार्क्स फॉर सोसायटी आणि ऑलमोस्ट 100 मार्क्स फॉर जॉग्रफी. राईट, हे ओव्हरऑल मार्क्स डिस्ट्रीब्युशन आणि हा ट्रेंड ह्या वर्षीसुद्धा UPSCने कंटिन्यू केलेला आहे. ठीक आहे, तर हे ओव्हरऑल मार्क्स डिस्ट्रीब्युशन होतं. आता आपण वळूया इंडिव्हिज्युअल क्वेश्चनकडे. ओके, नाव द फर्स्ट क्वेश्चन, डिस्कस द सॅलेंट फीचर्स ऑफ हडप्पन आर्किटेक्चर, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा सिंधू संस्कृती. हा एक खूप महत्त्वाचा एक बीट किंवा टॉपिक होऊन जातो. प्रिलिम्सवरती बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत ऑलरेडी MPSCमध्ये आणि UPSCमध्ये सुद्धा. मेन्समध्ये ह्यावर्षी विचारलेला आहे
2015मध्ये हडप्पन आर्किटेक्चर किंवा हरप्पन सिव्हिलायझेशनवरती प्रश्न विचारला होता. टू व्हॉट एक्सटेंट दी अर्बन प्लॅनिंग अँड कल्चर ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन प्रोव्हाइडेड इनपुट्स टू द प्रेझेंट डे अर्बनायझेशन. ठीक आहे, 2015चा प्रश्न हा खूपच जास्त ॲनालिटिकल होता. त्यावेळची सिच्युएशन कशी होती किंवा त्यावेळच्या डेव्हलपमेंट्स काय होत्या आणि आत्ता सध्या अर्बन जे डेव्हलपमेंट्स होत आहेत आपल्या सोसायटीमध्ये, तर ह्यांच्यामध्ये काय रिलेव्हन्स आहे का किंवा सिमिलॅरिटीज आहेत का हे कम्पेअर करायचं होतं. हा ॲनालिटिकल होता. हा रिलेटिव्हली खूप फॅक्च्युअल आहे. डायरेक्टली प्रश्न विचारलेला आहे. डिस्कस द सायलेंट फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर. राईट, मग ह्याच्यामध्ये तुमचं अर्बनायझेशन, फक्त अर्बनायझेशनच नाही येणार, बाकीच्या गोष्टी पण येतील. फॉर एक्झाम्पल अर्बनायझेशनमध्ये जे सिटाडेल होतं, लोअर टाऊन होतं, तर हे फीचर्स तुम्हाला सांगावे लागतील. ड्रेनेज पॅटर्न कसा होता, राईट, त्याच्यानंतर ग्रेनरीज होत्या, ठीक आहे, डॉकयार्ड होतं. तर हे फीचर्स आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करावे लागतील, फक्त अर्बनायझेशनवरती फोकस न करता. ब्रिक्स, ठीक आहे, स्टँडर्डाइज ब्रिक्स होत्या, राईट. तर ह्या गोष्टी सगळ्या ह्याच्यामध्ये येणं अपेक्षित आहे. रिलेटिव्हली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, इझी कॅटेगरीमधला हा प्रश्न होता, राईट. ओके, नाव क्वेश्चन नंबर 2. एक्झामिन दी एस्पेक्ट्स ऑफ अकबर्स रिलिजियस सिन्क्रेटिझम. सम्राट अकबर कॉन्स्टंटली न्यूजमध्ये आहेत. अकबर असतील, औरंगजेब असतील, इवन एन सी आर टी आता त्याचं रिव्हिजन होत आहे, त्याच्यामध्ये चेंजेस होत आहेत. तर ही डिबेट खूप जास्ती होती, अकबर चांगला, औरंगजेब खराब वगैरे. ह्या गोष्टी बऱ्याच न्यूजमध्ये होत्या. त्यामुळे एक एक्सपेक्टेड लाईन्सवरती हा प्रश्न विचारलेला आहे. आणि खूप जास्ती अवघड होता का? नाही. एन सी आर टीमध्ये ऑलरेडी व्यवस्थित सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ऑलरेडी प्रिलिम्समध्ये सुद्धा भरपूर प्रश्न अकबर किंवा मुघल आर्किटेक्चर, मुघल कल्चरवरती प्रश्न विचारलेली आहेत. तर त्याच अनुषंगानं हा प्रश्न होता. 2017 आणि 2020मध्ये ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये अशी काही प्रश्न होती. फॉर एक्झाम्पल, द स्पिरिट ऑफ टॉलरन्स अँड लव्ह is not only an interesting feature of Indian society from very early times, but it is also playing an important part of at the present. ठीक आहे, टॉलरन्स, लव्ह ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, तर हा प्रश्न होता की ऑलरेडी इंडियन सोसायटीमध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे, होत्या खूप पूर्वीपासून. हा प्रश्न होता. आणि त्याच्यामध्ये मग जर इंडियन सोसायटीमध्ये टॉलरन्स, लव्ह ह्या व्हॅल्यूज होत्या, तर आपल्याला अशोकाचा धम्म पॉलिसी जी होती, राईट. त्यानंतर अकबर एक महत्त्वाचं त्याची पॉलिसीज होत्या. इबादत खाना असेल, सुलीकुल किंवा दिन इलाई, ह्या अकबरची जी तत्त्व होती किंवा जे फिलॉसॉफीज होत्या, तर ह्याच अनुषंगानं हा प्रश्न विचारला होता. आणि पर्शियन लिटररी सोर्सेस ऑफ मेडिवल इंडिया रिफ्लेक्ट स्पिरिट ऑफ एज. तर हा सुद्धा प्रश्न असाच होता. पर्शियन लिटरेचर म्हणजे मेनली अकबर किंवा मुघल काळातलं जे पर्शियन लिटरेचर होतं, तर त्याच्या अनुषंगानं हा प्रश्न होता. तर हा सुद्धा प्रश्न उत्तर बरेच जे आन्सर्समधले पॉईंट्स असतील ओव्हरलॅप होतील ह्याच्यामध्ये आणि त्याच लाईन्सवरती हा प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे थोडासा इझी टू मॉडरेट कॅटेगरीमध्ये हा प्रश्न मोडतो. आणि जर PYQs व्यवस्थित प्रिपेअर केले असतील तर हा क्वेश्चन जो होता तो इझिली डुएबल ह्या कॅटेगरीमधले होता, राईट. नाऊ आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडं. तिसरा आहे, इंडियन स्कल्प्टर्स फिल्ड द चांडेला आर्ट फॉर्म. चांडेला म्हणजे खजुराहो, ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये बुंदेलखंड रिजन जो आहे तर तिथे चांडेला आर्किटेक्चर फ्लरिश झालं होतं. तर स्कल्प्टर्स फील्ड द चांडेला चांडेला आर्ट फॉर्म विथ रेझिलियंट विगर अँड ब्रेड्थ ऑफ लाईफ. ठीक आहे, तर चांडेला जे आर्किटेक्चर किंवा आर्ट फॉर्म होतं, तर त्याच्याबद्दल हा प्रश्न होता. तर त्याच्यामध्ये स्कल्प्टर्स जे होते, ठीक आहे, शिल्पकलाकार जे होते, तर त्यांचा रोल आणि त्यांनी कशी त्यांच्या जे चांडेला आर्ट फॉर्म होतं त्याच्यात ते फ्लरिश केलं किंवा त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स असे टाकले ज्याच्यामुळं ते खूप जास्त फेमस झालं किंवा अजूनही टिकून आहे. त्याच्या एक स्पेशल फीचर्स काय होती त्या आर्ट फॉर्मचे वगैरे. तर या अनुषंगानं हा प्रश्न विचारला होता. तर हा प्रश्न मॉडरेट टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये आहे. एक्सपेक्ट करणं, प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. कारण जर स्कल्प्टर्स किंवा आर्किटेक्चरवरती जर प्रश्न आपण विचारलं तर प्रॉमिनंट जे टॉपिक्स आहेत त्यामध्ये मौर्य येतील, गुप्ता येतील, त्याच्यानंतर चोला, पल्लवा, विजयनगर आर्किटेक्चर, मुघल असेल. तर ही प्रश्न थोडेसे अशी आपण प्रेडिक्ट करू शकतो, एक्सपेक्ट करू शकतो. पण चांडेला आर्ट फॉर्मबद्दल जर विचार केला तर थोडंसं डिफरंट लाईनवरती प्रश्न आहे. असाच एक 2020मध्ये प्रश्न विचारला होता पाला, जे पालाज होते वेस्ट बेंगॉलमध्ये, तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला होता. तर तसाच हा चांडेला आर्ट फॉर्मवरती प्रश्न विचारलेला आहे. तर ह्या प्रश्नाचा जर विचार केला तर हा खरंच खूपच डिफरंट लाईनवरती आहे का? तर माझं पर्सनली ओपिनियन आहे की थोडं वेगळं आहे. मला वाटतं की ऑलरेडी चांडेला किंवा खजुराहो आर्किटेक्चर जे आहे तर त्याला युनेस्को हेरिटेज टॅग मिळालेला आहे, राईट. तर तो टॉपिक प्रिपेअर करणं खूप महत्त्वाचं होतं. ऑलरेडी प्रश्न पण प्रिलिम्समध्ये विचारलेली आहे. तर थोडंसं हा फॅक्च्युअल कॅटेगरीमध्ये खूप जास्ती येतो, त्यामुळे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवल आपण याला मानू.
तर चांदेला आर्ट फॉर्ममध्ये महत्त्वाचं आता मेनली जर खजुराहो किंवा ते टेम्पल आर्किटेक्चर वगैरे जर आपण विचार केला, स्कल्पचर वगैरे, तर इरॉटिक फॉर्म्स तर होतेच त्याच्यामध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त एन्व्हायरमेंटलिझमबद्दल एन्व्हायरमेंटच्या कॉन्टेक्समध्ये काही स्कल्पचर्स होते तिकडे. येस, सोशल डेली सोशल आणि जी इकॉनॉमिक लाईफ होती त्याच्याबद्दल सुद्धा स्कल्पचर्स त्यामध्ये डेव्हलप झाले होते. ठीक आहे, तर ह्याच अनुषंगानं हा प्रश्न होता. तर थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे कारण फॅक्ट्स भरपूर येतील त्याच्यामध्ये, तर हा थोडा वेगळा असा प्रश्न होता. नेक्स्ट आहे, हाऊ आर क्लायमेट चेंज अँड द सी लेवल राईज अफेक्टिंग द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ मेनी आयलंड नेशन्स. आता आयलंड नेशन्स एक्झिस्टन्स ह्यांचं कसं थ्रेटन आहे, क्लायमेट चेंज, एक्झिस्टन्स ऑफ आयलंड नेशन्स किंवा भारताच्या जो कोस्टल बेल्ट आहे तर त्याच्यावरती क्लायमेट चेंज किंवा सी लेवल राईजचा परिणाम काय होईल असे प्रश्न ऑलरेडी UPSCने विचारलेले आहेत. एक बर्निंग टॉपिक आहे हा क्लायमेट चेंज आणि सी लेवल राईज. तर 2023मध्ये प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. ठीक, IPCCची एक रिपोर्ट होती, तर त्यामध्ये म्हटलं होतं की 2021 पर्यंत सी लेवल जी आहे ती 1 मीटरनी वाढणार आहे. तर त्याचा इम्पॅक्ट इंडियन ओशन रिजनवरती कसा इम्पॅक्ट होईल हा 2023चा प्रश्न आहे. 2020मध्ये हाऊ विल द मेल्टिंग ऑफ हिमालयन ग्लेशियर हॅव फार रिचिंग इम्पॅक्ट ऑन द वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया. ठीक आहे, तर क्लायमेट चेंज, सी लेवल राईज, ग्लोबल वॉर्मिंग, मेल्टिंग ऑफ ग्लेशियर्स, तर हे टॉपिक्स नेहमी UPSCमध्ये पेपर 1मध्ये पण विचारलेले आहेत, पेपर 3मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, तर हा प्रश्न जर विचार केला तर एक महत्त्वाचं ऑब्झर्वेशन तुम्हाला GS पेपर 1मध्ये कळेल की बरेच प्रश्न GS पेपर 1मध्ये हिस्ट्री असेल, सोसायटी असेल, जॉग्रफी असेल, तर ह्या सब्जेक्ट्सच्या व्यतिरिक्त GS 2चे पण काही टॉपिक्स तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार आहेत. GS 3चे पण दिसतील, GS 4चे पण दिसतील. आता हा जो प्रश्न आहे ना तो एन्व्हायरमेंटचा GS पेपर 3च्या कॉन्टेक्समध्ये खूप जास्त रिलेव्हंट तिकडे येतो GS पेपर 3मध्ये, राईट, पण हा GS पेपर 1मध्ये आपल्याला दिसतो. पण ऑलरेडी 2017 किंवा 2023मध्ये असा प्रश्न UPSCने GS पेपर 1मध्ये विचारलेला आहे. तर ठीक आहे, पण हा GS 3मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि असे प्रश्न विचारलेले आहेत. तर हा इझी कॅटेगरीचा प्रश्न आहे, जमला पाहिजे मुलांना करायला. नेक्स्ट आहे 5वा प्रश्न, व्हॉट आर नॉन फार्म प्रायमरी ॲक्टिव्हिटीज, हाऊ आर दिज ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू फिजिओग्राफिक फीचर्स इन इंडिया. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा कॅच आहे, नॉन फार्म प्रायमरी ॲक्टिव्हिटीज. आपल्याला माहिती आहे प्रायमरी ॲक्टिव्हिटीज काय असतात, सेकंडरी काय असतात, टर्चरी, क्विनरी, कॉटनरी, अशा बऱ्याच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत. तर त्याच्यामध्ये नॉन फार्म प्रायमरी ॲक्टिव्हिटीज हा जर शब्द तुम्हाला क्लिअर नसेल, कन्सेप्ट क्लिअर नसेल, तुमचे 10 मार्क्स गेले. ठीक, गया 10 मार्क्स. इथं काहीच चर्चेला वावच नाही आहे. म्हणजे नॉन फार्म प्रायमरी ॲक्टिव्हिटीज कोणत्या असतात, ॲग्रिकल्चर सोडून. ठीक आहे, नॉन फार्म प्रायमरी तुमचं मायनिंग येईल, क्वारिंग येईल, त्याच्यामध्ये बरंच आपण इंटरनेटवर सर्च केलं तर त्याच्यामध्ये फिशिंग पण येतं किंवा ॲनिमल हजबंड्री वगैरे हे सुद्धा येतात. पण मोस्टली ज्यात मायनिंग, क्वारिंग वगैरे हे जे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याच्यामध्ये नॉन फार्म ॲक्टिव्हिटीज प्रामुख्यानं येतात. तर मायनिंग किंवा क्वारिंग वगैरे हे जे आहेत तर ते फिजिओग्राफिक फीचर्स इन इंडिया ह्याच्याशी कसं असोसिएटेड आहे त्याच्याबद्दल हा प्रश्न आहे. तर मायनिंग क्वारिंग मेनली कुठं होणार आहे, राईट, आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला आपण तर बॉक्साईट मायनिंग कुठं होईल, आपलं समजा आपल्या वेस्टर्न घाट्समध्ये होईल. जे आयरन किंवा कोल मायनिंग कुठं होईल, चंद्रपूर किंवा विदर्भ हा जो रिजन आहे तिकडे होईल. भारताच्या सोन्याची खाण कुठं आहे तर मायनिंग वगैरे कुठे होतं, कर्नाटकमध्ये होईल जास्त. छोटा नागपूर प्लॅटो आहे आपला झारखंडमध्ये, तर तिकडे सुद्धा कोल किंवा बाकी जे महत्त्वाचे मिनरल्स आहेत ओडिसामध्ये वगैरे तिकडं क्वारिंग किंवा मायनिंग ॲक्टिव्हिटीज होत असतात, राईट. तर अशा कॉन्टेक्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि तसं उत्तर देणं अपेक्षित आहे, राईट. पण हे जर नॉन फार्म प्रायमरी ॲक्टिव्हिटीज जर कळालं नाही तर 10 मार्क गेले, तिथे चर्चा काही संबंधच नाही. म्हणजे 1 मार्क मिळेल, 2 मार्क मिळेल वगैरे. ठीक आहे, तर हा थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये प्रश्न येईल कारण हा शब्द जनरली आपण ऐकत नाही, जनरली आपल्या वाचनात पण येत नाहीत आणि थोडंसं इतका फॅमिलियर नसतो आपण. ठीक आहे, आपल्याला एक सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीज वगैरे हे माहिती असतं, पण हा थोडासा वेगळा प्रश्न आहे. तर थोडासा डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये हा प्रश्न आपण टाकूयात. असेच प्रश्न आधीसुद्धा विचारलेले आहेत. व्हॉट डिस्कस दी फॅक्टर्स फॉर लोकलायझेशन ऑफ ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. ठीक आहे, लोकलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज हा आपल्या GS पेपर 1मध्ये जॉग्रफीचा भाग आहे, इकॉनॉमिक जॉग्रफिचा. तर तसा प्रश्न 2019मध्ये पण विचारलेला आहे आणि 2019मध्येच वेगवेगळ्या पेपर्समध्ये विचारलेला आहे. ठीक आहे, लोकेशनल फॅक्टर्स वगैरे हे 2015-16मध्ये पण विचारलेलं आहे, 2017मध्ये पण विचारलेलं आहे. ठीक, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न थोडासा PYQs बेस्ड जर ॲनालिसिस तुम्ही केला असेल तर तसा रिलेटिव्हली इझी असायला हरकत नाही. नाव क्वेश्चन नंबर 6, एक्सप्लेन ब्रीफली द इकॉलॉजिकल अँड इकॉनॉमिक बेनिफिट्स ऑफ सोलार एनर्जी जनरेशन इन इंडिया.
आता सोलार एनर्जीच्या कॉन्टेक्समध्ये आपण बऱ्याच डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत ऑलरेडी. सोलार एनर्जी सेंट्रल सेक्टर स्कीम्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी स्कीम्स लॉन्च केलेल्या आहेत. प्रिलिम्समध्ये गेल्या वर्षी प्रश्न पण आला होता आपल्याला 2024च्या प्रिलिम्समध्ये MPSCमध्ये. ठीक आहे. इवन आता जे मीटरिंग वगैरे जे स्मार्ट मीटर्स वगैरे जे लावले जात आहेत तर हा सुद्धा ह्याचाच एक भाग आहे. त्याच्यानंतर जे रूफ टॉप सोलार प्रोजेक्ट्स वगैरे जे आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली आहे. तर सोलार एनर्जी खूप जास्त न्यूजमध्ये आहे आणि हा एक्सपेक्टेड लाईन्सवरती प्रश्न आहे. सिमिलर प्रश्न 2020मध्ये विचारला होता UPSCने. इंडिया हॅज इमेन्स पोटेन्शियल ऑफ सोलार एनर्जी थ्रू देअर रिजनल दो देअर आर रिजनल व्हेरिएशन्स इन इट्स डेव्हलपमेंट्स इलॅबोरेट. इमेन्स पोटेन्शियल ऑफ सोलार एनर्जी. ठीक आहे, तेच विचारलेलं आहे. बेनिफिट्स ऑफ सोलार एनर्जी. राईट. तर एक्सपेक्टेड लाईन्सवरती आहे. थोडासा इझी कॅटेगरीमधला हा प्रश्न आहे. वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. ओके, सुनामीच्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. हा पण आपल्या स्टेपअपच्या मॉक टेस्टमध्ये पण हा विचारला होता. व्हॉट आर सुनामीज? एक कन्सेप्च्युअल प्रश्न आहे. हाऊ अँड वेअर आर दे फॉर्म्ड? त्यांचं मेकॅनिझम ऑफ फॉर्मेशन काय सुनामीज. अँड नेक्स्ट, व्हॉट आर देअर कॉन्सिक्वेन्सेस? रिलेटिव्हली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. तुमचं जर सुनामीबद्दल कन्सेप्ट क्लिअर असेल, सुनामी म्हणजे काय, कशा तयार होतात, त्याचं मेकॅनिझम कसं आहे, प्रोग्रेशन कसं आहे, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, डन. प्रश्न इझी कॅटेगरीमध्ये मोडतो. तर हा नवीन आहे का? एकदमच नवीन आहे? नाही. 2017मध्ये सुनामीवरती प्रश्न डायरेक्टली विचारला होता. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर ऑकरन्स ऑफ सुनामी अँड इट्स इफेक्ट्स ऑन लाईफ अँड इकॉनॉमी. ठीक आहे, पेपर 3मध्ये हा प्रश्न विचारला होता. हा बेसिक सेम हा जो प्रश्न आहे तोच इथे विचारलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग एक्स्ट्रा प्रश्न काय होता? डिस्कस दी NDMA गाईडलाईन्स. इन द लाईट ऑफ गाईडलाईन्स ऑफ NDMA डिस्क्राईब द मेकॅनिझम्स फॉर प्रिपेअर्डनेस. प्रिपेअर्डनेस हा डिझास्टर मॅनेजमेंट पेपर 3मध्ये हा प्रश्न विचारला होता. तर एक्सपेक्टेड लाईन्सवरती आहे. सिलेबसचा भाग आहे, त्यामुळे प्रिपेअर करणं महत्त्वाचं आहे. पेपर 1मध्ये डायरेक्टली सुनामी, सायक्लॉन्स वगैरे हे मेन्शन केलेलं आहे सिलेबसमध्ये. व्यवस्थित वाचून घ्या. नाव कमिंग टू क्वेश्चन नंबर 8. How does smart city in India address the issues of urban poverty and distributive justice? ठीक आहे, स्मार्ट सिटी अगेन महत्त्वाचा टॉपिक आहे. का? 2015मध्ये लॉन्च झाला होता. 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत स्मार्ट सिटी. ठीक आहे. आणि अचानक आता स्कीम्स वगैरे भरपूर आहेत. कशा प्रिपेअर करायच्या, किती प्रिपेअर करायच्या, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण ज्या गव्हर्नमेंटच्या फ्लॅगशिप स्कीम्स आहेत त्या प्रिपेअर करणं आपल्या प्रिपरेशनचा महत्त्वाचा भाग आहे. मग ह्याच्यामध्ये स्मार्ट सिटीज मिशन असतील, डिजिटल इंडिया असेल. डिजिटल इंडिया पण ऑलरेडी त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. प्रधानमंत्री फसल विमा योजना. राईट. तर अशा फ्लॅगशिप प्रोग्राम्स जे आहेत गव्हर्नमेंटचे ते आपल्याला प्रिपेअर करणं भागच आहे. त्याचाच एक रिफ्लेक्शन म्हणून हा आपल्या सध्या 2025मध्ये हा स्मार्ट सिटीजवरती प्रश्न विचारला होता. 2016मध्ये स्मार्ट सिटीजवरती प्रश्न विथ अ ब्रीफ बॅकग्राऊंड ऑफ क्वालिटी ऑफ अर्बन लाईफ इन इंडिया इंट्रोड्यूस द ऑब्जेक्टिव्स अँड स्ट्रॅटेजी ऑफ स्मार्ट सिटी प्रोग्राम. ठीक आहे. 2016 GS3मध्ये प्रश्न विचारला होता. GS1मध्ये 2015मध्ये प्रश्न विचारलेला आहे. स्मार्ट सिटीज इन इंडिया कॅनॉट सस्टेन विदाउट स्मार्ट विलेजेस. डिस्कस दिस स्टेटमेंट इन द बॅकड्रॉप ऑफ रुरल अर्बन इंटिग्रेशन. ठीक आहे. तर 2015च्या आधी एक स्कीम होती प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज. ठीक आहे. तर ती स्कीम चेंज करून ह्याच्यामध्ये अर्बन सिटीजसुद्धा म्हणजे त्याचा ॲनालिसिस करताना स्मार्ट सिटीजला कोरिलेट करून हा प्रश्न विचारला होता. त्यावेळेस बरेच आर्टिकल्स वगैरे पब्लिश झाले होते किंवा न्यूजपेपरमध्ये आपण बरेच आढळून आले होते. त्या अनुषंगाने हा प्रश्न त्यावेळेस महत्त्वाचा होता. तर स्मार्ट सिटीज हा एक फेवरेट टॉपिक आहे आणि प्रिपेअर करणं आपला भाग आहे, कारण इट्स अ फ्लॅगशिप प्रोग्राम ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ठीक आहे. तर आता MPSCसाठी जे महाराष्ट्र सरकारचे फ्लॅगशिप प्रोग्राम्स असतील, आता जलयुक्त शिवार योजना तशी जुनी आहे पण आपल्याला ती मेन्शन करावी लागेल आवर्जून. जर आपल्याला वॉटर क्रायसिसबद्दल जर प्रश्न आपल्याला GS1मध्ये किंवा GS3मध्ये डिस्क्रिप्टिव्ह मेन्समध्ये जर विचारला, ठीक आहे, तर तशा स्कीम्स वगैरे प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर ह्या प्रश्नामध्ये जेव्हा आपण ॲड्रेस करू की इश्यूज ऑफ अर्बन पॉवर्टी, डिस्ट्रिब्युटिव्ह जस्टिस, तर ह्या गोष्टी स्मार्ट सिटी मिशन किंवा स्मार्ट सिटी प्रोजेक्ट कसा ॲड्रेस करतो हे डिस्कस करायचं आहे. राईट. मग ह्यासाठी स्मार्ट सिटीचे महत्त्वाचे फीचर्स कोणते आहेत? समजा त्याच्यामध्ये रेट्रोफिटिंग येतं, रिडेव्हलपमेंट येतं, ग्रीन डेव्हलपमेंट येतं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन वगैरे हे फॅक्टर्स आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून त्याचा फायदा अर्बन पॉवर्टी आणि डिस्ट्रिब्युटिव्ह जस्टिस ह्या कॉन्टेक्समध्ये कसं ॲप्लाय करता येईल हे आपल्याला ॲड्रेस करायचं आहे. राईट. थोडा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे, पुन्हा मॉडरेट टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये येईल, पण अभ्यासाचा भाग आहे. कम्प्लिटली आउट ऑफ द ब्ल्यू किंवा आउट ऑफ कॉन्टेक्स्ट प्रश्न विचारलेला नाही. राईट. That was question number 8. Now question number 9.
द इथॉस ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया स्टँड फॉर कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनलिझम विथ नॅशनलिस्टिक कॉन्शियसनेस. आपण बरेच क्वेश्चन्स पाहतोय, ठीक आहे. सुनामी असेल, क्लायमेट चेंज असेल, ह्याच्या आधीचा प्रश्न स्मार्ट सिटीज मिशन असेल, किंवा हा सिव्हिल सर्व्हिस इथोसबद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर बरेच प्रश्न, आता हे प्रश्न आहेत पेपर 1 कोर पेपर 1चा भाग आहेत का? नाही, ते पेपर 1मध्ये पण आहेत, पेपर 2मध्ये पण आहेत, 3मध्ये पण आहेत. आणि हा जो प्रश्न आहे तो पेपर 4मध्ये ऑलरेडी असा प्रश्न विचारलेला आहे आणि आता तो पेपर 1मध्ये विचारत आहेत, ठीक आहे. इथॉस ऑफ सिव्हिल सर्व्हिस इन इंडिया स्टँड फॉर कॉम्बिनेशन ऑफ प्रोफेशनल. सिव्हिल सर्व्हिस कशी असली पाहिजे, जे ऑफिसर्स किंवा सिव्हिल सर्वंट्स आहेत ते कसे असले पाहिजेत, प्रोफेशनलिझम हे एक महत्त्वाचं फीचर आहे किंवा व्हॅल्यू आहे, ती त्यांच्यामध्ये असणं गरजेचं आहे. सेकंड, नॅशनॅलिस्टिक कॉन्शियसनेस. प्रोफेशनलिझम म्हणजे काय? कमिटमेंट, अनवेवरिंग ड्युटी टुवर्ड्स द अनवेवरिंग कमिटमेंट टुवर्ड्स द ड्युटीज, एफिशियन्सी, नॉन करप्ट बिहेवियर, दीज आर पार्ट्स ऑफ प्रोफेशनलिझम. नेक्स्ट काय? नॅशनॅलिटी कॉन्शियसनेस. नॅशनलिस्टिक कॉन्शियसनेस म्हणजे काय? आपल्या इंडियन हिस्ट्री, जो फ्रीडम स्ट्रगल आहे त्याच्याबद्दल माहिती असणं, त्याचा रिस्पेक्ट करणं, जे फाउंडिंग फादर्स आहेत आपले त्यांच्याप्रती आपला आदर असणं, प्रेम असणं, राईट. किंवा जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये व्हॅल्यूज आहेत, जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रीडम, टॉलरन्स, लव्ह, रिस्पेक्ट फॉर ऑल द पीपल फ्रॉम ऑल वॉक्स ऑफ लाईफ, ठीक आहे. तर हे दॅट शोज नॅशनलिस्टिक कॉन्शियसनेस, राईट. आता हे जे काय आपण चर्चा करतो हे पेपर 4च्या अनुषंगानं खूप महत्त्वाचे व्हॅल्यूज आहेत आणि तसं पेपर 4मध्ये डिस्कस करणं गरजेचं असतं. पण आता हा तर प्रश्न पेपर 1मध्ये विचारला आहे. मग पहिले कन्फ्युजन हे होतं की हा बाबा पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाच्या कॉन्टेक्समध्ये विचारला आहे का सोसायटीच्या कॉन्टेक्समध्ये विचारला आहे. तर जर पोस्ट इंडिपेंडन्सच्या कॉन्टेक्समध्ये विचारला असेल तर तसं लिहावं लागेल, राईट. सरदार पटेल, जर पेपर तसं विचार केला तर सरदार पटेल यांनी सिव्हिल सर्व्हिस स्टील फ्रेम ऑफ इंडिया वगैरे असं त्यांना कोट केलं होतं, तर आपण तसं इंट्रोडक्शन करू शकतो, राईट. पण हा प्रश्न तर सोसायटीच्या कॉन्टेक्समध्ये विचारलेला आहे, राईट. हा 8, 9, 10 हे प्रश्न सोसायटीचे आहेत. मग प्रोफेशनलिझम आणि नॅशनलिस्टिक कॉन्शियसनेस हे सिव्हिल सर्व्हिसचे फाउंडेशनल व्हॅल्यूज आहेत, त्या सोसायटीला कशा फायदा होतील या अनुषंगाने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, राईट. तर प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, कॉन्टेक्स्ट समजून घ्या, कोणत्या सब्जेक्टमध्ये विचारलेला आहे आणि त्याचप्रमाणे ह्या उत्तराला ॲड्रेस करायचं आहे, ठीक आहे. तर असे प्रश्न विचारलेत ऑलरेडी. ओके, हे प्रश्न जाऊ द्या. तर 2019-23मध्ये असे ऑलरेडी प्रश्न विचारले. इवन एथिक्समध्ये तर डायरेक्टली असे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात, पण उत्तर एथिक्ससारखं लिहायचं नाही, राईट. सोसायटीमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर सोसायटीच्या कॉन्टेक्समध्ये सिव्हिल सर्व्हिसनी प्रोफेशनल आणि नॅशनलिस्टिक कॉन्शियसनेस ठेवून काम करणं किती गरजेचं आहे ह्या अनुषंगाने उत्तर लिहायचं, ठीक आहे. नाऊ कमिंग टू क्वेश्चन नंबर 10. डू यू थिंक ग्लोबलायझेशन रिझल्ट्स इन ओनली ॲग्रेसिव्ह कन्झ्युमर कल्चर? ठीक आहे, ग्लोबलायझेशन आपल्या सिलेबसचा भाग आहे, ठीक आहे. ग्लोबलायझेशन सोसायटी, राईट. इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी हा आपला टॉपिक आहे. तर ह्याच्यामध्ये असं विचारलं की डू यू थिंक ग्लोबलायझेशन रिझल्ट्स इन ओनली हा शब्द महत्त्वाचा आहे बरं का, ठीक आहे. ॲग्रेसिव्ह कन्झ्युमर कल्चर, ठीक आहे. म्हणजे एक निगेटिव्ह कॉन्टेक्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. ग्लोबलायझेशनमुळे काय होतं, आपण कन्झ्युमेरिस्ट बिहेवियर आपलं जास्ती वाढलं आहे. कशा पद्धतीनं वाढलेलं आहे? फॉर एक्झाम्पल मोबाईल, ठीक आहे. आपल्याला डेटा ज्यावेळेस सुरुवातीला स्मार्टफोन्स वगैरे आले होते तर हार्डली 1 GB डेटा एका महिन्यासाठी वापरायचे लोक. आता काय झालेलं आहे, डेली 1 GB 2 GB डेटा पण पुरत नाही आहे. वायफाय असेल तर गोष्टच वेगळी, म्हणजे 10-15 GB तोडच नाही मग काही, राईट. तर हे काय कन्झ्युमर बिहेवियर, कन्झ्युमेरिस्ट बिहेवियर आहे. आपण एक 1 डायमेन्शनल, समजा आता सोशल मीडिया पण आपण कन्झ्युम करते ना, पाहतो म्हणजे काय, आपण कन्झ्युम करतोय. सोशल मीडियामध्ये जे काही व्हिडिओज असेल, जो काही कंटेंट असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तासनतास त्याच्यावरती जातात, राईट. ॲग्रेसिव्ह कन्झ्युमर कल्चर आहे. थर्ड, खाण्याच्या बाबतीत जे काही पिझ्झाज, बर्गर हे जे नवीन कल्चर होतं आहे तर आपण कुठेतरी आपल्या ट्रॅडिशनल ज्या व्हॅल्यूज आहेत किंवा ट्रॅडिशनल फूड हॅबिट्स त्यांना पण इग्नोर करतो आहे, ठीक आहे. तर हे काय दाखवतं, ॲग्रेसिव्ह कन्झ्युमर बिहेवियर, निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स ऑफ ग्लोबलायझेशन, निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑफ ग्लोबलायझेशन ऑन इंडियन सोसायटी. पण प्रश्न असा विचारला आहे, फक्त ॲग्रेसिव्ह कन्झ्युमर बिहेवियरच होतं आहे का? नाही, तर काही पॉझिटिव्ह गोष्टी पण असतील. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन असेल, इंटरनॅशनल व्हॅल्यूज असतील, इंटरनॅशनल
इंटरनॅशनल कम्युनिटी जी रिस्पेक्ट करते, टॉलरन्स असेल किंवा एक सेक्युलर नेचर असेल, सेक्युलरिझमला प्रमोट करतं किंवा रिस्पेक्ट फॉर ऑल दी कम्युनिटीज असतील, ठीक आहे, मायनॉरिटीज असेल, मेजॉरिटी असेल, कोणीही असेल, रिस्पेक्टिव्ह ऑफ रिलिजन, कास्ट, क्रीड, सगळ्यांना ह्युमन राईट्स प्रमोट करते इंटरनॅशनल कम्युनिटीज, राईट. तर ह्या गोष्टीसुद्धा, काही पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत ग्लोबलायझेशनच्या आणि काही निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आहेत. तर हे ॲनालिसिस करणं खूप महत्त्वाचं आहे. ऑलरेडी अशी प्रश्न विचारलेली आहेत. इज डायव्हर्सिटी अँड प्लुरलिझम इन इंडिया अंडर थ्रेट ड्यू टू ग्लोबलायझेशन, राईट. पुन्हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. टू वॉट एक्सटेंट ग्लोबलायझेशन हॅज इन्फ्लुएन्स द कोर कल्चरल डायव्हर्सिटी इन इंडिया. ठीक आहे. तर ग्लोबलायझेशनवरती ऑलरेडी प्रश्न विचारले आहेत. फक्त त्यांचा जो कॉन्टेक्स्ट आहे प्रश्न विचारण्याचा किंवा जो इंटेंट आहे तो चेंज होतो आहे. ग्लोबलायझेशनवरतीच प्रश्न आहे. तर ग्लोबलायझेशनचा विमेनवरती काय इम्पॅक्ट होतो, ऑलरेडी 2015ला प्रश्न विचारलेला आहे. ग्लोबलायझेशनचा ट्रायबल्सवरती काय इम्पॅक्ट होतो हा प्रश्न विचारलेला आहे. ग्लोबलायझेशनचा कल्चरल डायव्हर्सिटीवरती काय परिणाम झाला आहे तो प्रश्न विचारलेला आहे. इंडियन डायव्हर्सिटी प्लुरलिझम थ्रेटमध्ये आहे का ग्लोबलायझेशनमुळे हा प्रश्न विचारलेला आहे. आता हा कंझ्युमर बिहेवियर, कंझ्युमर कल्चर वगैरे हे जे वाढतं आहे तर त्याच्या कॉन्टेक्समध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आता असाच प्रश्न एक पुढे आपल्याला फूड हॅबिट्सच्या कॉन्टेक्समध्ये विचारलेला आहे, तो पण बघूयात आपण. तर ग्लोबलायझेशनचे वेगवेगळे डायमेन्शन्स, त्याचे वेगवेगळे पैलू कसे आहेत, सोसायटीवरती कोणत्या कोणत्या गोष्टींनी इम्पॅक्ट होतो आहे, तर हा प्रश्न विचारलेला आहे, राईट. असंच प्रश्न इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम पेपर 3मध्ये बऱ्याच वेळेस UPSCने विचारलेला आहे. इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टमचा फायदा, लाईव्हलीहूड सिक्युरिटीसाठी काय फायदा आहे, फूड सिक्युरिटीसाठी काय फायदा आहे, ठीक आहे. टॉपिक तोच आहे पण त्याचे फायदे कसे आहेत तर त्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न विचारतात. तसाच हा ग्लोबलायझेशनचा टॉपिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. आता हा प्रश्न जो आहे महात्मा फुलेंवरती प्रश्न विचारलेला आहे. महात्मा फुलेंवरती जे महाराष्ट्राची मुलं असेल ते ऑलरेडी खूपच खुश झाले असतील की हा प्रश्न विचारलेला आहे. तर महात्मा फुले ऑलरेडी न्यूजमध्ये असतात. म्हणजे ज्यावेळेस आपले महाराष्ट्राचे जुने राज्यपाल होते त्यांनी चुकीचे कमेंट्स केल्या होत्या त्यावेळेससुद्धा फुले कपल जे होते तर ते न्यूजमध्ये होते. आणि ऑलरेडी ह्या पर्सनॅलिटीज इतक्या महान आहेत, इतक्या ग्रेट आहेत. म्हणजे त्यांना बऱ्याच वेळेस असं वाटतं की पोस्ट ह्युमसली यांना का भारतरत्न वगैरे दिला जात नाही, राईट. खूप महत्त्वाचं त्यांचं कॉन्ट्रिब्युशन खूप जास्त आहे सोसायटीमध्ये. आणि आत्ता कुठे असं वाटतं की थोडं UPSC सारखी इन्स्टिट्यूशनसुद्धा ते रिकग्नाईज करत आहे. कारण 2020मध्ये सावित्रीबाई फुलेंवरती प्रश्न विचारला होता एथिक्समध्ये, ठीक आहे. कॉन्ट्रिब्युशन ऑफ सावित्रीबाई फुले टुवर्ड्स जेंडर एम्पॉवरमेंट अँड एज्युकेशन फॉर विमेन, ठीक आहे. असा प्रश्न 2020मध्ये विचारला होता. आता 2025मध्ये महात्मा फुलेंवरती प्रश्न विचारला आहे. आणि थोडंसं चांगलं वाटतं की बाबा आपले महाराष्ट्रातले सोशल रिफॉर्म्स आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. तर हा प्रश्न होता महात्मा ज्योतिराव फुलेज रायटिंग्ज अँड एफर्ट्स ऑफ सोशल रिफॉर्म्स टच इश्यूज ऑफ ऑलमोस्ट ऑल सबऑल्टर्न क्लासेस, ठीक आहे. आता बऱ्याच मुलांना प्रश्न हा पडला असेल की बाबा ठीक आहे महात्मा ज्योतिबा फुलेंचं काम किंवा रायटिंग जे होते तर त्याच्याबद्दल तर माहिती आहे, पण हे ऑल सबऑल्टर्न क्लासेस म्हणजे काय, ठीक आहे. तर सबऑल्टर्न क्लासेस ज्यांचा सोशोलॉजी किंवा पॉलिटिकल सायन्स हा ऑप्शनल असेल तर त्यांना ही टर्म माहिती असेल. सबऑल्टर्न क्लासेस म्हणजे जे मार्जिनलाइज्ड व्हॉइसेस आहेत किंवा जे मार्जिनलाइज्ड किंवा वल्नरेबल सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये ट्रायबल्स येतील, पेजंट्स येतील, विमेन येतील, चिल्ड्रन येतील, वल्नरेबल सेक्शन्स, त्याच्या अजून दलित्स येतील. तर हे सगळे सेक्शन सबऑल्टर्न क्लासेसमध्ये येतात, ठीक आहे. मग महात्मा फुलेंचं कॉन्ट्रिब्युशन काय ह्यांच्याप्रती, पेजंट्स जे शेतकरी वर्ग जो आहे तर त्यांच्यासाठी काय कॉन्ट्रिब्युशन आहे तर शेतकऱ्यांचं आसोडी महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, राईट. तर त्याच्यानंतर महिलांसाठी ते तर काय सांगण्याची गरज नाही, ऑलरेडी शाळा वगैरे उघडणं किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी बऱ्याच वेळेस ते इश्यूज, कन्सर्न्स जे होते ते रेज केले होते, व्हॉइसेस रेज केले होते. त्याच्यानंतर कामगार वर्ग असेल, शेतकरी, आपण त्यांच्याबद्दल चर्चा केली होती, ठीक आहे. लहान मुलींच्या शिक्षणासाठी एज्युकेशनल रिफॉर्म्स वगैरे त्यांनी काय केले होते. तर हे सगळे मुद्दे ह्याच्यामध्ये येतील. आणि जे वल्नरेबल सेक्शन्स आहेत ते सबऑल्टर्न क्लासेस, हा वर्ड्स फक्त थोडासा वेगळा असं विचारलेला आहे. तर मी तसं सांगितलं की 2020मध्ये ऑलरेडी सावित्रीबाई फुलेंवरती प्रश्न विचारला होता. आता 2025मध्ये महात्मा फुले यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर असाच प्रश्न 21मध्ये आणि 17मध्ये सुद्धा विचारलेला आहे. विमेनसाठी सोशल रिफॉर्म्स मुवमेंट्स कोणत्या झाले होते तसा होता. आणि ट्रेस द राईज अँड ग्रोथ ऑफ सोशो रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट्स विथ स्पेशल रेफरन्स टू यंग बेंगॉल अँड ब्राह्मो समाज, ठीक आहे. तर यंग बेंगॉल ब्राह्मो समाज हे वेस्ट बेंगॉलच्या कॉन्टेक्समध्ये खूप महत्त्वाचे सोशल रिफॉर्मर्स किंवा सोशल रिफॉर्म मुवमेंट्स होते. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्समध्ये सुद्धा हे महत्त्वाचे आहेत. प्रार्थना समाज वगैरे हे ऑलरेडी UPSCने पण विचारलेलं आहे. तर
आता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कॉन्टेक्समध्ये हे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय हा प्रश्न विचारलेला होता. ओके. क्वेश्चन नंबर 12. Trace India's consolidation process during early phase of independence in terms of polity, economy, education and international relations. हा प्रश्न नवीन आहे का? आउट ऑफ कॉन्टेक्स्ट आहे का? आउट ऑफ सिलेबस आहे का? नाही. आपल्याला पेपर 1 मध्ये सिलेबसमध्ये डायरेक्टली वर्ड्स मेन्शन केलेले आहेत. पोस्ट इंडिपेंडन्स कन्सॉलिडेशन. ठीक आहे. तर हा डायरेक्टली सिलेबसचा पॉईंट आहे. तर महत्त्वाची गोष्ट, कोणताही सब्जेक्ट आपण ऑप्शनल म्हणून टाकू शकत नाही किंवा तो इग्नोर करू शकत नाही, कारण तो सब्जेक्ट कोणताही सब्जेक्ट असेल तो आपल्याला त्याचा ॲप्लिकेशन जे आहे ते इतर सब्जेक्ट्समध्ये, आता हे जसं आपण पाठीमाग बघितलं होतं, पेपर 2 पेपर 3चे काही एरियाज आहेत ते पेपर 1 मध्ये विचारत आहेत. ठीक आहे. आणि हे जे टॉपिक्स पोस्ट इंडिपेंडन्स किंवा वर्ल्ड हिस्ट्री वगैरे जे हे सब्जेक्ट्स आहेत, तर एस्से रायटिंगमध्ये सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आपल्याला ते महत्त्वाचं रोल प्ले करतात किंवा तो जो कंटेंट आहे तो आपल्याला कामाला येणार आहेच. ठीक आहे. तर असं समजायचं नाही की त्याच्यावरती प्रश्न नाही आला तर मी तो कुठंच मला वापरता येत नाही. तर हा तसाच प्रश्न आहे, तसा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. पोस्ट इंडिपेंडन्स कन्सॉलिडेशन ह्या पर्पजसाठी भारताने म्हणजे पॉलिटीच्या कॉन्टेक्समध्ये इकॉनॉमी, एज्युकेशन असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशन्स, तर कोणते मेजर्स इंडियन गव्हर्नमेंटने घेतले होते जेणेकरून इंडियन इकॉनॉमी, पॉलिटी किंवा मेजर सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म्स असेल, एज्युकेशन रिफॉर्म्स असेल, कसे अडॉप्ट केले ह्याबद्दल हा प्रश्न होता. तर थोडा फॅक्च्युअल आहे, गोष्टी कोणत्या ऑलरेडी माहिती आहेत, असं नाही की खूप अशा नॉट सो इम्पॉर्टंट फॅक्ट्स वगैरे असतील वगैरे, असं काही नाही आहे. आपल्याला माहिती आहे पॉलिटी किंवा पॉलिटीच्या कॉन्टेक्समध्ये कोणते महत्त्वाचे रिफॉर्म्स होते. आता इंडियाने 1947 किंवा ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली डिबेट्स चालू होत्या, तर डेमोक्रॅटिक व्हॅल्यूज आपण अडॉप्ट केल्या होत्या. डेमोक्रेसी एस्टॅब्लिश करणं हा एक महत्त्वाचा आपला गोल होता. ठीक आहे. त्या कॉन्टेक्समध्ये आपण म्हणजे स्टेबिलिटीसुद्धा महत्त्वाची होती. तर प्रेसिडेन्शियल सिस्टम अडॉप्ट न करता आपण पार्लमेंटरी सिस्टम अडॉप्ट केली होती. तर असे काही रिफॉर्म्स असतील पॉलिटिक्सच्या कॉन्टेक्समध्ये, तर हे झाले. एज्युकेशनल रिफॉर्म्स कोणते होते 1948 नंतर, किंवा जे एज्युकेशनल कमिटीज महत्त्वाचे कमिशन्स होते किंवा UGC रिफॉर्म्स असतील, एम्स, IITs वगैरे एस्टॅब्लिश केल्या गेल्या. त्याच्यानंतर कोठारी कमिशन होतं. तर हे महत्त्वाचे जे इनिशिएटिव्ज होते ते लिहिणं महत्त्वाचं होतं. इकॉनॉमीच्या कॉन्टेक्समध्ये प्लॅनिंग ॲज अ टूल फॉर डेव्हलपमेंट हा एक आपण महत्त्वाचं जी पॉलिसी होती ती अडॉप्ट केली होती. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशनवरती फोकस केला, इरिगेशनवरती फोकस केला, राईट. आणखीन त्याच्यामध्ये पुन्हा चेंजेस करण्यात आले 1780s मध्ये. तर हे इकॉनॉमीच्या कॉन्टेक्समध्ये महत्त्वाचे मेजर्स होते. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल रिलेशन्स. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये सुरुवातीपासून जर विचार केला तर आपण नॉन अलाइनमेंट पॉलिसी आपली फाउंडेशनल पॉलिसी होती, पंचशील होती. ठीक आहे. आता जी फर्स्ट नेबरहूड फर्स्ट पॉलिसी जी आहे, तर पंचशील हे डॉक्ट्रिन होतं. दॅट वॉज द गायडिंग प्रिन्सिपल ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी इन 1950s. ठीक आहे. तर असे मेजर 1971 मध्ये पुन्हा इंडियन फॉरेन पॉलिसीमध्ये मेजर चेंज झाला, कारण आपण इंडिया रशिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट आपण साईन केलं होतं. ठीक आहे. थोडंसं नॉन अलाइनमेंटपासून वेगळं झालो आपण. तर हे असे महत्त्वाचे डेव्हलपमेंट्स आपल्याला मेन्शन करणं गरजेचं होतं. रिलेटिव्हली इझी क्वेश्चन होता, पण पुन्हा मी गोष्ट रिपीट करतो, कोणताही सब्जेक्ट इग्नोर करायचा नाही. ओके. नाव कमिंग टू क्वेश्चन नंबर 13. द फ्रेंच रिव्होल्यूशन हॅज एन्ड्युरिंग रेलेव्हन्स टू द कंटेम्पररी वर्ल्ड. फ्रेंच रिव्होल्यूशन अगेन पार्ट ऑफ सिलेबस. ठीक आहे. इग्नोर करू शकत नाही. वर्ल्ड हिस्ट्री असं अजिबात नाही म्हणायचं. 2013, 14, 15 मध्ये विचारलं, त्याच्यानंतर वर्ल्ड हिस्ट्री विचारलेलीच नाही आहे. कशाला करू, वेळ कशाला वाया घालू. ठीक आहे. फ्रेंच रिव्होल्यूशन वगैरे एस्सेसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. जरी पेपर 1 मध्ये प्रश्न नसतील विचारले आधी, तर ह्यावर्षी विचारलेलं आहे. आणि एस्सेमध्ये फ्रेंच रिव्होल्यूशन असेल, अमेरिकन रिव्होल्यूशन असेल, इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन असेल, हे टॉपिक्स खूप जास्त महत्त्वाचे आहे, त्यामुळे वाचायचे. ओके. 2019 मध्ये पण असाच प्रश्न विचारला होता. एक्सप्लेन हाऊ फाउंडेशन्स ऑफ मॉडर्न वर्ल्ड वेर लेड बाय अमेरिकन अँड फ्रेंच रिव्होल्यूशन्स. तर अमेरिकन फ्रेंच रिव्होल्यूशन्स का झाले होते, तर ह्याच्या मागचा मेन ड्रायव्हिंग फोर्स कोण होते, तर त्यावेळचे फिलॉसॉफर्स. आता समजा फ्रेंच रिव्होल्यूशनच्या बाबतीत प्रश्न आहे, तर फ्रेंच रिव्होल्यूशन जे होतं तर त्याच्या मागचा ड्रायव्हिंग फोर्स कोण होता, रुसोची फिलॉसॉफी. ठीक आहे. रुसोची फिलॉसॉफी कशाबद्दल होती, फ्रीडम, लिबर्टी, राईट. तर ह्या कॉन्टेक्समध्ये किंवा वोल्टरची फिलॉसॉफी असेल, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. तर हे जे फोर्सेस होते त्यांच्यामुळं हे जे रिव्होल्यूशन्स होते अमेरिकन, फ्रेंच वगैरे, हे घडून आले होते. ठीक आहे. मग एन्ड्युरिंग रेलेव्हन्स कसा आहे कंटेम्पररी वर्ल्डमध्ये,
आता लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी हे जे प्रिन्सिपल्स आहेत कोणत्या डेमोक्रेसीमध्ये हे फाउंडेशनल प्रिन्सिपल्स आहेत, तर त्यांचा रेलिव्हन्स आहे. त्याच्यानंतर जे पॉलिटिक्स, जे डेमोक्रेटिक व्हॅल्यूज, डेमोक्रेटिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट वगैरे हे जे आपण पाहतो आता मॉडर्न वर्ल्डमध्ये, ठीक आहे, हे फ्रेंचमध्ये त्याचं ओरिजिन आहे. नेक्स्ट आत्ता आपण म्हणतो की सेंट्रिस्ट, रायटिस्ट, लेफ्टिस्ट ह्या ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत त्याचं ओरिजिनसुद्धा फ्रान्समध्ये आहे. ठीक आहे, तर असे काही प्रिन्सिपल्स आपल्याला मेन्शन करावे लागतील जे फ्रेंच रिव्होल्युशनमध्ये त्याचा इमर्जन्स झाला अँड स्टील दे आर रेलेव्हंट टू कंटेम्पररी वर्ल्ड. राईट, तर हा प्रश्न वर्ल्ड हिस्ट्री अगेन इम्पॉर्टंट आहे. ओके, नाव कमिंग टू क्वेश्चन नंबर 14. गिव्ह अ जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑफशोर ऑइल रिझर्व्स ऑफ द वर्ल्ड. ऑफशोर ऑइल रिझर्व्स ऑफ द वर्ल्ड, हाऊ दे आर डिफरंट फ्रॉम ऑनशोर ऑइल रिझर्व्स. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ऑफशोर ऑइल रिझर्व्स म्हणजे काय, जे बेसिकली समुद्राखाली पाहायला मिळतात, जे समुद्रामध्ये जे स्लोप्स असतात, ठीक आहे, किंवा ओशन बेसिन जे असतात त्याच्या अंडर जे असतात ऑइल रिझर्व्स त्यांना ऑफशोर म्हणतात. ऑनशोर कुठं, ऑनशोरमध्ये जे कॉन्टिनेंटमध्ये पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल जसं आपल्या इथं ब्रह्मपुत्रा बेसिनमध्ये किंवा आसाममध्ये, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये जे ऑइल रिझर्व्स आहेत त्यांना म्हणतो आपण ऑनशोर. ठीक आहे, ऑफशोर कुठे आहेत, बॉम्बे हाय, आपल्या जो महाराष्ट्राच्या पश्चिमेला जो समुद्र आहे अरेबियन सीमध्ये जे ऑइल रिझर्व्स बेसिन्स आहेत तर त्यांना आपण म्हणतो ऑफशोर. किंवा पर्शियन गल्फमध्ये जे मेजर ऑइल रिझर्व्स आहेत तर त्यांना ऑफशोर असं म्हटलं जातं. तर त्याचा एक पूर्ण मॅप काढणं आवश्यक आहे आणि मॅपमध्ये आपल्याला दाखवावे लागतील हे लोकेशन्स कुठे आहेत, ऑनशोर कोणते आहेत. US ऑनशोर महत्त्वाचं आहे, ऑफशोर गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये पण आहेत. ठीक आहे, तर मॅपमध्ये दाखवावे लागतील तरच मार्क्स चांगले मिळतील, अदरवाईज नाही. ठीक आहे, तर हे दाखवावं लागतील ऑफशोर कोणते आणि ऑनशोर कोणते, त्यांच्याला डिफरन्स. आणि सेकंड पार्ट आहे हाऊ दे आर डिफरंट फ्रॉम ऑनशोर ऑकरन्सेस ऑफ ऑइल रिझर्व्स. ठीक आहे, तर डिफरन्शिएटिंग पॉईंट्स कोणते असणार आहेत तुमचे, महत्त्वाचं त्यांचं लोकेशन कुठं आहे, फिजिकल प्रेझेन्स कुठं आहे, ऑइल ड्रिलिंग, इकॉनॉमिक कॉस्ट कशा आहे ड्रिलिंगची. आता जे ऑफशोर असतात किंवा समुद्राखाली जे असतात तर ड्रिलिंग प्रोजेक्ट वगैरे करावे लागतात, खूप डीपमध्ये जावं लागतं, कॉस्ट खूप जास्ती असते कम्पेअर टू ऑनशोर ऑइल रिझर्व्स. ठीक आहे, एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट खूप जास्ती एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे ऑफशोर ऑइल रिझर्व्हचा. जर ऑइल स्पिल वगैरे झालं तर खूप जास्ती होतो. ठीक आहे, डीप एक मूवी पण होती त्याच्यावरती, गल्फ ऑफ मेक्सिकोमध्ये असाच एक इन्सिडेंट झाला होता ऑइल स्पिलचा. तर हा प्रश्न 2017मध्ये ऑलरेडी हा प्रश्न विचारलेला आहे. पेट्रोलियम रिफायनरीज आर नॉट नेसेसरली लोकेटेड नियर टू क्रूड ऑइल प्रोड्युसिंग एरियाज पर्टिक्युलरली इन मेनी ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज. आता मेनली ऑइल रिझर्व्स कुठे असतात, अमेरिका, रशियासारख्या कंट्रीज सोडून द्या तुम्ही, पण मेनली ऑइल रिझर्व्ह जे आहेत पर्शियन गल्फ वगैरे तिकडे आहेत किंवा इंडियासारख्या कंट्रीजमध्ये, डेव्हलपिंग कंट्रीज, आफ्रिकन कंट्रीज असतील. पण हा प्रश्न कसा विचारला आहे, लोकेशन ऑफ ऑइल रिफायनरीज वेगळे असू शकतात. ऑब्व्हियसली रिलायन्ससारखी मोठी कंपनी आहे, ठीक आहे, त्याचं जे रिफायनरी आहे आपल्या भारतात आहे आणि ती आपण रिफायनरीसाठी ऑइल कुठून येतं, रशियामधून येतं, अमेरिकेमधून येतं. राईट, तर हाच त्या कॉन्टेक्स्टमध्ये प्रश्न विचारलेला आहे अँड इट इज पार्ट ऑफ आवर सिलेबस. राईट, लोकेशनल फॅक्टर्स फॉर इंडस्ट्रियल लोकेशन. ठीक आहे, तर तो आपला जिओग्राफीचा पार्ट आहे. क्वेश्चन नंबर 14. नाव क्वेश्चन नंबर 15. आता अगेन हा जो प्रश्न आहे, हाऊ कॅन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ड्रोन्स बी इफेक्टिवली यूज्ड अलॉंग विथ GIS इन लोकेशनल अँड एरिया प्लॅनिंग. ठीक आहे, आता GIS RS वगैरे हे ऑलरेडी MPSCच्या मुलांना तर चांगलंच माहिती आहे, कारण प्रिलिम्स आणि मेन्समध्ये दोन्हीकडे हा पार्ट येतो. ठीक आहे, आता नवीन डेव्हलपमेंट्स काय आहेत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ड्रोन्स. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये लोकेशनल आणि एरिया प्लॅनिंगमध्ये ह्यांचा रोल कसा आहे, तसं बघितलं तर हा GS3मध्ये येतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये. राईट, पण हा विचारला आहे कुठं, GS1मध्ये. ठीक आहे, आता GIS आणि रिमोट सेन्सिंग वगैरे ह्या गोष्टी GS1चा भाग किंवा जॉग्राफीचा भाग आहेत, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन्स वगैरे हे पेपर 3मध्ये येतं. पुन्हा इथे सायलोज किंवा जो GS1, GS2 हे कंपार्टमेंटलाइज नाही करता येत आपल्याला. प्रत्येक क्वेश्चनचं, प्रत्येक सब्जेक्टचं ॲप्लिकेशन ह्या पेपर GS1 पेपर 1मध्ये होतं आहे. ठीक आहे, त्यामुळं जसं एक नॉर्मली असतं की बाबा एस्सेच्या बाबतीत आपण असा विचार करतो की एस्से इज अ कंटेन्स फॉर्म ऑफ ऑल दी सब्जेक्ट्स. तुमचे GSचं असेल, ऑप्शनलचं नॉलेज असेल ते आपण एस्से रायटिंगमध्ये वापरतो, पण इथं काय दिसते आपल्या GS1मध्ये आपण बाकीच्या सगळ्या सब्जेक्ट्सचा वापर करतो. राईट, तर प्रिपेअर्ड राहा. GS1मध्ये GS2चे प्रश्न दिसतात, GS2मध्ये GS3चे प्रश्न दिसतात वगैरे, तर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि झालेली आहे. ठीक आहे, तर ह्या प्रश्नामध्ये महत्त्वाचं काय, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ड्रोन्स असेल,
आता GIS किंवा रिमोट सेन्सिंग हे जे आहे, तर ह्याच्यापेक्षा ड्रोन्स कसे इफेक्टिव्ह आहेत. ड्रोन्स जे असतील ते इमेज कॅप्चरिंग वगैरे हे खूप जास्त चांगलं करू शकतात, राईट. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून जो काही वास्ट अमाऊंट ऑफ डेटा आहे, जे वास्ट अमाऊंट ऑफ इमेजेस आहेत त्या स्कॅन करून ॲनालाइज करून डिसिजन मेकिंगमध्ये सुद्धा महत्त्वाचा रोल आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्ले करू शकतं, ठीक आहे. त्याच अनुषंगाने हा प्रश्न होता. थोडासा ॲप्लिकेशन बेस्ड होता. मॉडरेट टू डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये आपण ह्याला टाकू शकतो. नेक्स्ट, डिस्कस हाऊ द चेंजेस इन शेप अँड साइजेस ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन बेसिन्स ऑफ द प्लॅनेट टेक प्लेस ड्यू टू टेक्टॉनिक मुवमेंट्स ऑफ क्रस्टल मासेस. टेक्टॉनिक मुवमेंट्स 2014मध्ये असा प्रश्न विचारला होता. सेम म्हणजे एकदम सिमिलर कॉन्टेक्स्ट आहे. थिमॅटिक हा प्रश्न होता. ओव्हरलॅप दिसून येतो. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ थाउजंड्स ऑफ आयलंड्स इन इंडोनेशिया अँड फिलिपिन्स आर्किपेलॅगोज, राईट. मग ह्याच्यामध्ये सुद्धा प्लेट टेक्टॉनिक्सच त्याच्याबद्दलच विचारलेलं आहे. प्लेट टेक्टॉनिक्स किंवा ओशियन सी फ्लोअर स्प्रेडिंग, ठीक आहे. तर हा प्रश्न ऑलरेडी तसा विचारलेला आहे. ऑन द एक्सपेक्टेड लाईनचा बेसिक स्टॅटिक पार्ट आपण ह्याला म्हणू शकतो. मॅथचा वगैरे मस्त छानपैकी वापर करा, चांगले मार्क्स मिळून जातील याच्यामध्ये. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 17. डिस्कस द डिस्ट्रीब्युशन अँड डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन गंगा रिव्हर बेसिन विथ स्पेशल रेफरन्स टू लँड, सॉईल अँड वॉटर रिसोर्सेस. आता 12वीची NCERT जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये ह्युमन सेटलमेंट्स म्हणून एक टॉपिक आहे, ठीक आहे. ह्युमन सेटलमेंट्सचे फॅक्टर्स कोणते महत्त्वाचे आहेत, तर त्याच्यामध्ये सॉईल येतं, वॉटर रिसोर्सेस येतं, लँड येतं, ठीक आहे. तर हे जे फॅक्टर्स जे आहेत तर त्याच्या अनुषंगानं हा प्रश्न विचारलेला आहे. तर जे गंगा बेसिनमध्ये जे कोणते महत्त्वाचे स्टेट्स असतील, राईट. आता जर उत्तराखंडचं कम्पेअर केलं तर उत्तराखंडचं लँड कसं आहे, हिली टेरेन आहे. तिथं पॉप्युलेशन थोडंसं थीन आहे, डेन्स पॉप्युलेशन नाही आहे. थोडंसं तुम्ही खाली आला उत्तर प्रदेशमध्ये असेल, बिहारमध्ये असेल, लँड कसं तिथं हिली टेरेन नाही आहे, फ्लॅट टेरेन आहे. त्याच्यामुळे पॉप्युलेशन जास्ती आहे. प्लस वॉटर रिसोर्सेस अवेलेबल खूप जास्ती आहेत. सॉईल चांगली आहे, सॉईल रिप्लेनिश होते प्रत्येक पावसाळ्यामध्ये. हिमालयामधून जे फ्रेश सेडिमेंट्सवरून येतात रिव्हर थ्रू, त्यामुळं तो एक फर्टाईल एरिया मानला जातो. बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, वेस्ट बेंगॉल असेल, तर तिथं पॉप्युलेशन डेन्सिटी खूप जास्त आहे, राईट. तर त्याच अनुषंगाने हा प्रश्न विचारलेला आहे. थोडासा अप्लाइड आहे पण इझी आहे. रिलेटिव्ह इझी कॅटेगरीमध्ये हा प्रश्न मोडला. तर 2017 आणि 2023मध्ये सुद्धा असेच प्रश्न विचारलेले होते. ओके. नाव क्वेश्चन नंबर 18. हाऊ डू यू अकाउंट फॉर द ग्रोइंग फास्ट फूड इंडस्ट्रीज given that there are increased health concerns in modern society. ठीक आहे. आता हा GS पेपर 3मध्ये सुद्धा असं आधी प्रश्न विचारलेली आहे, ठीक आहे. फूड हॅबिट्स असतील किंवा ड्रग्ज वगैरे, अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वगैरे, हा सोसायटीच्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. आपण मागचा प्रश्न जो बघितला होता, कन्झ्युमरिस्ट कल्चर, ग्लोबलायझेशनमुळे कन्झ्युमर कल्चर वाढतं आहे, त्याचाच हा भाग आहे. आपण त्याच्यामध्ये पिझ्झा असेल, बर्गर जे असेल किंवा फास्ट फूड वगैरे जे स्नॅक्स असतील त्याच्या कॉन्टेक्समध्ये हा प्रश्न विचारला होता. आणि त्याचे इम्पॅक्ट इंडियन सोसायटीमध्ये किंवा जे यूथ असतील, चिल्ड्रन असतील त्यांच्यावरती कसा होतो आहे, हा प्रश्न अनुषंगानं विचारलेला आहे. ह्याचा कॉन्टेक्स्ट म्हणजे जर न्यूज वगैरे पाहिली आपण तर बरंच फिट इंडिया वगैरे प्राईम मिनिस्टर मोदी यांनी इनिशिएटिव्ह चालू केला होता. पुन्हा जे अनहेल्दी कुकिंग ऑइल असेल, अनसॅच्युरेटेड ऑइल्स असतील, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड वगैरे, ट्रान्स फॅट्स वगैरे, तर हे मुद्दे बरेच न्यूजमध्ये असल्यामुळं हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच अनुषंगानं प्रश्न विचारलेला आहे. थोडासा ॲप्लाइड पार्ट येतो. थोडासा नवीन प्रश्न आहे. तर पटकन 7 मिनिटामध्ये किंवा 10-11 मिनिटामध्ये हा प्रश्न वाचणं, स्ट्रक्चर करणं वगैरे हा मुद्दा येऊ शकतो. त्यामुळं मॉडरेट कॅटेगरीमधला हा प्रश्न आहे. पण कंटेंट वगैरे जो आहे तो एकदमच असा अतरंगी नाही आहे, जनरेट करू शकतो आपण पॉईंट्स. तर तसा प्रश्न, आणि ऑलरेडी असे प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे त्या कॉन्टेक्समध्ये. चाइल्ड कडलिंग इज नाऊ बिंग रिप्लेस्ड बाय मोबाईल फोन्स वगैरे, ठीक आहे. मोबाईल फोन टेक्नॉलॉजीचा इम्पॅक्ट कसा होतो, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट कसा होतो आहे, कल्चर ऑफ कन्झम्पशनवरती प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे. इवन मागचाच प्रश्न आपण बघितला 2025मध्ये, हा तसा कन्झ्युमर कल्चर वगैरे, ग्लोबलायझेशनचा इम्पॅक्ट, राईट. तर डुएबल कॅटेगरीमधला हा प्रश्न आहे सोसायटीचा. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 19. अचिव्हिंग सस्टेनेबल ग्रोथ अँड एम्फसिस ऑन एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन कुड कम इन टू कन्फ्लिक्ट विथ पुअर पीपल्स नीड इन अ कंट्री लाईक इंडिया, ठीक आहे. आता हा जर टॉपिकचा आपण कॉन्टेक्स्ट बघितला तर डायरेक्टली डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट हाय. ऑलरेडी एसटीज वगैरे विचारले आहेत ह्याच्यावरती. GSमध्ये पण असे काही प्रश्न विचारलेले आहेत का? येस. इन स्पाइट ऑफ ॲडवर्स एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कोल मायनिंग इज स्टील इनोव्हेटेबल फॉर डेव्हलपमेंट. 2017चा प्रश्न आहे,
ठीक आहे, कोल मायनिंगच्या कॉन्टेक्समध्ये विचारला होता. म्हणजेच काय, एनर्जी सिक्युरिटी डेव्हलपमेंट, राईट, त्या कॉन्टेक्समध्ये एन्व्हायरमेंटला हार्म कसा होतो. ठीक आहे, हा एक डायलेमा, द्वंद्व दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसा प्रश्न 17मध्ये विचारला होता. 2023मध्ये वाय डिड ह्युमन डेव्हलपमेंट फेल टू कीप पेस विथ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया. इनइक्वॅलिटी बेसिकली त्याच्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न आहे. तर एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ वर्सेस इनइक्वॅलिटी वगैरे ह्या गोष्टी असं डायलेमा विचारलेला आहे. थोडंसं हा पुन्हा एथिक्समध्ये असे प्रश्न विचारलेले आहेत, राईट. तो आता GS पेपर 1मध्ये आपल्याला दिसतो. डुएबल कॅटेगरी आहे. फक्त टाईम मॅनेजमेंट वगैरे जर जमलं व्यवस्थित तर चांगले मार्क्स ह्याच्यामध्ये मिळू शकतात. तुम्ही एक्झाम्पल चांगले देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता हे कन्फ्लिक्ट्स कोणते येतात, डायलेमास कोणते येतात. ट्रायबल डिस्प्लेसमेंट वर्सेस ट्रायबल डेव्हलपमेंट. एखादा प्रोजेक्ट आहे ट्रायबल एरियामध्ये सेटअप करायचा आहे. 2013ची पॉक्सो केस आपल्याला सर्वांना माहिती आहे. ठीक आहे, पॉस्को स्टील वेदांता चा प्रोजेक्ट होता. पॉस्को स्टील साऊथ कोरियाची इन्व्हेस्टमेंट होती. तर ओडिसामध्ये हा प्रोजेक्ट चालू होणार होता, पण तिथल्या ट्रायबल्सनी प्रोटेस्ट केले कारण त्यांचं डिस्प्लेसमेंट होणार होतं, फॉरेस्ट डिजनरेट होत होतं, राईट. तर तो ट्रायबल डेव्हलपमेंट वर्सेस ट्रायबल ट्रायबल डिस्प्लेसमेंटवरती एथिक्समध्ये ह्यावर 2025मध्येच मेन्समध्ये प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर प्लस टेक्नॉलॉजीचा मिसयूज कसा होतो आहे, राईट. तर असे काही डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट किंवा इवन आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा सेमीकंडक्टर इंडस्ट्रीज वगैरे असतील, त्याच्यामध्ये डेटा वगैरे खूप जास्ती लागतो. डेटा एनर्जीसुद्धा खूप जास्त कन्झ्युम होते. मग त्याचा एन्व्हायरमेंटवरती डायरेक्ट इम्पॅक्ट होतोच, कारण त्याच्यामध्ये एनर्जी कन्झम्पशन खूप जास्ती वाढतं. आणि एनर्जी आपली कशी प्रोड्यूस होते, कोलपासून मोस्टली. ठीक आहे, आता हळूहळू आपण शिफ्ट होतो रिन्युएबल एनर्जीकडे, पण कोल स्टील फॉर्म्स दी मेजर कॉम्पोनंट ऑफ एनर्जी जनरेशन. तर डेव्हलपमेंट असेल आणि एन्व्हायरमेंट हे प्रश्न असे ऑलरेडी एसेमध्ये एथिक्समध्ये विचारलेले आहेत. पेपर 1मध्ये हा असा प्रश्न विचारलेला आहे फर्स्ट टाईमच. ओके, नाव कमिंग टू क्वेश्चन नंबर 20. डज ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया सेंटर अराउंड 2 ॲक्सेस. पुन्हा हा तो वरचा जो प्रश्न आहे तसाच सिमिलर क्वेश्चन आहे. डज ट्रायबल डेव्हलपमेंट इन इंडिया सेंटर अराउंड 2 ॲक्सेस. द फर्स्ट इज डिस्प्लेसमेंट अँड द सेकंड इज रिहॅबिलिटेशन. ठीक आहे, आता ट्रायबल डेव्हलपमेंट किंवा ट्रायबल इश्यूज वगैरे कॉन्स्टंटली न्यूजमध्ये असतात. आता रिसेंटली जर म्हटलं तर अदानींना जे छत्तीसगड किंवा तो जो बस्तर बेल्ट वगैरे, तर तिथे माइन्स वगैरे खूप जास्त, मिनरल्स वगैरे रिसोर्सेस वगैरे खूप जास्ती आहेत. तर तिथला काहीतरी मोठा जो लँड पार्सल आहे तो अदानींना डेव्हलपमेंटसाठी देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर तो एक न्यूजमध्ये कॉन्स्टंटली न्यूजमध्ये होता. त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सीज पण खूप झालेले आहेत. ठीक आहे, आणखीन बरेच असे प्रोजेक्ट्स असतील. नर्मदा बचाव आंदोलन जे होतं, जे नर्मदा बचाव आंदोलन जी मुवमेंट झाली होती, तर त्यामध्ये सुद्धा तोच मुद्दा, डॅम कन्स्ट्रक्शनचा मुद्दा होता, पण ट्रायबल डिस्प्लेसमेंट करावं लागत होतं. ठीक आहे, तर हे क्वेश्चन्स असे मोस्टली एथिक्समध्ये दिसतात, पण आता पेपर 1मध्ये सुद्धा असे प्रश्न विचारलेले आहेत. आता हा प्रश्न 18, 19, 20 आहे. मेनली अशा जोपर्यंत आपण 19, 20पर्यंत पोहोचतो प्रश्नांपर्यंत, तोपर्यंत वेळेची मारामार चालू झालेली असते. हार्ड एका प्रश्नासाठी 3 ते 4 मिनिट असतात आणि त्यात 3-4 मिनिटामध्ये हे प्रश्न असे उत्तर लिहिणं, चांगलं उत्तर तर लिहिणं सोडूनच द्या, कंप्लीट करणंसुद्धा अवघड होतं. ठीक आहे, तर टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रॅक्टिसनी टाईम मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करता येईल. जसं 10 मार्कांचा प्रश्न असेल 7 मिनिटात मॅनेज करायचा, 15 मार्कांचा प्रश्न असेल 11 मिनिटात मॅनेज करणं खूप महत्त्वाचं होतं. ठीक आहे, तर टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित इंडिव्हिज्युअल क्वेश्चन वाईज मॅनेज केलं तर असे प्रश्न रिलेटिव्हली इझी असतात, पण टाईम क्रंचमुळे ते व्यवस्थित ॲड्रेस करताना प्रॉब्लेम येतात. ठीक आहे, तर ओव्हरऑल हे जे ऑब्झर्वेशन आपण पाहिलं की मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं होतं सब्जेक्ट वाईज. जॉग्रफीवरती किती बरेच प्रश्न विचारलेली आहेत. सेकंड फेवरेट टॉपिक सब्जेक्ट जो आहे तो सोसायटी आहे, त्याच्यावरती 80 ते 90 मार्कांचे प्रश्न आहेत. आणि थर्ड जो आहे तो हिस्ट्री. ठीक आहे, तर ओव्हरऑल मार्क्स डिस्ट्रीब्युशन हे जे 20 प्रश्नांचं आपण ॲनालिसिस बघितलं तर एक बॉटम लाईन ह्याच्यामध्ये 2-3 महत्त्वाचे ऑब्झर्वेशन सांगतो. पहिलं ऑब्झर्वेशन PYQ ॲनालिसिस. जर तुमचे PYQs चांगले आहेत, तुम्हाला कळून जाईल की कोणत्या टॉपिक्सवरती मेन्समध्ये प्रश्न येतात. ठीक आहे, ते प्रश्न व्यवस्थित प्रिपेअर करा, PYQ ॲनालिसिस करा, PYQ प्रॅक्टिस करा. असे प्रश्न जे नवीन जरी असतील तरी ते सॉल्व करणं सोपं होऊन जाईल. सेकंड, GS पेपर 1 आहे, मग पेपर 2 आणि पेपर 3 आणि पेपर 3, 4 वगैरे मी कशाला करू, किंवा त्याचं इन्फॉर्मेशन इकडे रेलेवंट आहे का. प्रश्नच जर तुम्हाला पेपर 2, पेपर 3मधले जे जुने प्रश्न आहेत तर तसे प्रश्न तुम्हाला पेपर 1मध्ये विचारता आहेत, तर तशी काळजी घ्या. तसं विचार करू नका की तर त्या गोष्टीचा फायदाच होईल. ठीक आहे, आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, जर एखादा प्रश्न सोसायटीमध्ये विचारला आहे
तर सोसायटीच्याच अँगलनी उत्तर लिहिणं गरजेचं असतं. आता जसं आपण सिव्हिल सर्व्हिस आणि सिव्हिल सर्व्हिस, प्रोफेशनलिझम, नॅशनलिस्ट कॉन्शियसनेस वगैरे हा जो प्रश्न होता, तर तो प्रश्न एथिक्समध्ये जास्त रिलेव्हंट आहे, पण विचारला आपल्याला सोसायटीमध्ये. ठीक आहे, तर सोसायटीवरती त्याचं, सोसायटीच्या कॉन्टेक्समध्ये त्याचं बेनिफिट काय, फायदे काय, तसं उत्तर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर असे 2-3 महत्त्वाचे ऑब्झर्वेशन्स आहेत, ते व्यवस्थित पाळा. नक्कीच स्कोर चांगला इम्प्रूव्ह करण्यामध्ये मदत होईल. ओके, तर यू पी एस सीच्या 22 ऑगस्टला यू पी एस सी मेन्स चालू झालेली आहे. तर आपण मागच्या महिन्यामध्ये जुलैमध्ये 28-29ला स्टेपअप यू पी एस सीची ओपन मॉक टेस्ट अरेंज केली होती. तर त्याच्यामध्ये GS1चे जे प्रश्न विचारले होते, तर तसेच प्रश्न किंवा ते आपल्या टेस्ट सिरीजमधले प्रश्न आणि जो मॉडेल आन्सर्सचा कंटेंट होता, तर तो कंटेंट आपल्याला बऱ्यापैकी यू पी एस सीच्या जो GS पेपर 1 झाला, तर त्याच्यामध्ये ॲड्रेस करण्यामध्ये खूप जास्त त्याची मदत झालेली आहे. फॉर एक्झाम्पल, पहिला प्रश्न डिस्कस टॅलेंट फीचर्स ऑफ हरप्पन आर्किटेक्चर, तर हा प्रश्न डायरेक्ट हरप्पन प्लॅनिंगवरती आपण विचारला होता. ठीक आहे. सेकंड, एक्झामिन मेन एस्पेक्ट्स ऑफ अकबर रिलिजियस सिन्क्रेटिझम. आता हा जो प्रश्न आहे, तर अशोकाचा धम्मा, आपण अशोकाज पॉलिसी ऑफ धम्मा ह्याच्यावरती प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये जे काही प्रिन्सिपल, टॉलरन्स, लव असेल, नॅरो रिलिजियस डोगमा किंवा ब्रॉडर पॉलिसी होती वगैरे, तर हे मुद्दे आपल्याला डायरेक्टली अकबरच्या पॉलिसीमध्ये दिसून येतात. ओके, सुनामीच्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न विचारला होता, तर आपण सुद्धा सुनामीवरती प्रश्न विचारला होता. राईट. नेक्स्ट आहे, हाऊ डज स्मार्ट सिटी इन इंडिया ॲड्रेसेस द इश्यूज ऑफ अर्बन पॉवर्टी अँड डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. तर आपण अर्बन फ्लडिंग, वीक ड्रेनेज सिस्टम वगैरे, त्याचा डिस्प्रपोर्शनेट इम्पॅक्ट ऑन अर्बन पोअर अँड मार्जिनलाइज असा प्रश्न विचारला होता. सेम म्हणजे जो थीमॅटिक ओव्हरलॅप आपल्याला इथे दिसून येत आहे. ग्लोबलायझेशनच्या कॉन्टेक्समध्ये कन्झ्युमर कल्चर किंवा जे फूड हॅबिट्स वगैरे त्याच्यावरती प्रश्न विचारला होता. आपण सुद्धा ग्लोबलायझेशनच्या कॉन्टेक्समध्ये इंडियन सोसायटी आणि डायव्हर्सिटीच्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न विचारला होता. ठीक आहे, थीमॅटिक ओव्हरलॅप इथे सुद्धा दिसून येतो. नेक्स्ट आहे, डिस्कस हाऊ चेंजेस इन शेप अँड सायझेस ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशियन बेसिन्स ऑफ द प्लॅनेट टेक प्लेस ड्यू टू टेक्टॉनिक मुवमेंट्स. प्लेट टेक्टॉनिक्सच्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न विचारला होता. तर हा प्रश्न आपण विचारला होता की प्लेट टेक्टॉनिक्सबद्दलच विचारला होता, पण नॅरो शॅलो अर्थक्वेक्स आणि जे प्लेट मुवमेंट्स होते त्याच्यामुळे अर्थक्वेक कसे होतात, तर तसा प्रश्न ॲप्लाइड विचारला होता. बेसिक इकडे विचारलेला आहे. नेक्स्ट, अचिव्हिंग सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट हा प्रश्न विचारला होता. तर आपण इकडे आपल्या टेस्ट सिरीजमध्ये इकॉनॉमिक ग्रोथ इज इम्पॉर्टंट मार्कर ऑफ कंट्रीज प्रोग्रेस. इट इज इक्वली वायटल टू असेस स्ट्राइड्स मेड इन सोशल, एज्युकेशनल, हेल्थ अँड डेमोक्रेटिक इंडिकेटर्स. म्हणजे आपण एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट, तसंच सोशल डेव्हलपमेंट वर्सेस इकॉनॉमिक ग्रोथ ह्या कॉन्टेक्समध्ये प्रश्न विचारला होता. तर हा सुद्धा एक थीमॅटिक ओव्हरलॅप आहे. ट्रायबल डेव्हलपमेंट हा एक इश्यू होता. तोच प्रश्न आपण ट्रायबल डेव्हलपमेंट, व्हॉट आर दिस की स्ट्रक्चरल बॅरियर्स दॅट कंटिन्यू टू हिंडर वेलफेअर डिलिव्हरी इन ट्रायबल एरियाज असा प्रश्न विचारला होता. तर थीमॅटिक ओव्हरलॅप भरपूर जाणून येतो. मॉडेल आन्सर्स आणि क्वेश्चन्स वगैरे ज्या पद्धतीने विचारले होते, तर तसाच ॲप्रोच जर म्हणजे यू पी एस सीचा ट्रेंड आणि पॅटर्न समजून घेऊनच प्रश्न डिझाईन केली होती. कंटेंटसुद्धा तो मुलांना कामाला आला. तर हा पेपर 1चा ओव्हरऑल ॲनालिसिस होता. असंच आपण पेपर 2, पेपर 3, 4 करणार आहोत. त्यांचा ॲनालिसिस घेऊन येणार आहोत. तर असंच कनेक्टेड राहा स्टेपअपशी. ऑल द व्हेरी बेस्ट.